दिवाळीला सुरुवात करत असतो. दिवाळीची सुरुवात गोवत्स पूजनानं म्हणजे गाय वासराच्या पूजनानं होते. त्याला खरी दिवाळी म्हणतात. पूर्वापार भारतीय संस्कृतीत प्रत्येक घरी गायी असायच्या. दुर्दैवानं गेल्या 40-50 वर्षात मोठ्या प्रमाणात गायींची संख्या घटली हे आपणाला माहीत आहे. म्हणून आता गाय मिळणंसुद्धा खूप दुरापास्त झालेलं आहे. तथापि शेतकऱ्यांकडे अजून गायी आहेत. आपण सामुदायिकरित्या गाय वासराचं पूजन करून वसुबारस साजरी करावी. त्या दिवशी दरबारात स्वामींचा उत्सव असतो. नरसिंह सरस्वती पूजन असतं. त्या उत्सवाला आपण 10:30 वाजता हजेरी लावावी. तदनंतर धनत्रयोदशी म्हणजे बरेच लोक सरळ अर्थ लावतात की धनाची पूजा करायची. ते धन नाही. शरीररूपी जे धन आहे ते खरं आपलं धन आहे. शरीर धड तर सारं काही धड. ज्याचं शरीर धड नाही, ज्याचं ऐहिक धड नाही, त्याला कुठेही स्थान नाही. म्हणून आपण त्या दिवशी डॉक्टरांचे गुरु, देवांचे गुरु धन्वंतरी आहेत. म्हणून धन्वंतरीच्या तसबिरीचं पूजन करून त्यांचा मंत्र म्हणून पुढील धनत्रयोदशी येईपर्यंत आपलं आरोग्य अबाधित राहण्याची विनंती धन्वंतरी देवतेला आपण करावी. अशा पद्धतीनं ते धनत्रयोदशी करून दुसऱ्या दिवशी चतुर्दशी, त्याला नरक चतुर्दशी असं संबोधलं जातं. भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला ठार मारून त्याच्या बंदिवासातील 10,000 भगिनींची सुटका करून त्यांचा योगक्षेम चालून त्यांना उभारी, सामर्थ्य, मनोधैर्य देऊन त्यांचा प्रपंच सांभाळून भारतीय संस्कृती टिकून ठेवली तो दिवस. म्हणून त्या दृष्टीनं भगवान श्रीकृष्णांच्या प्रतिकृतीचं आपण पूजन करून गीतेचा 15वा अध्याय तथा गीता वाचणं, भागवतातले काही स्कंद वाचणं तथा भागवत ग्रंथ वाचणं 9वा 700 श्लोकी तथा गीतेचे 18 नावं जी आहेत श्लोक त्याचं पठण करणं हे त्या दिवशी आपण फावल्या वेळेत करावं. तदनंतर दीपावली. त्या दिवशी आनंदाचा दिवस म्हणून भारतीय भगिनी आणि कुटुंबीय त्यांच्याकडे असलेलं श्रीयंत्र, रुद्रयंत्र, कुबेर यंत्र आणि पूर्व परंपरेनुसार केली जाणारी जी पूजा आहे ती इथे शास्त्री दाखवत आहेत. श्रीयंत्र, रुद्रयंत्र, कमळगड्ड्याची माळ आणि दीपावलीचा पूजेचा एक किट तयार केलेला आहे. सगळ्या वस्तू एकावेळी बाजारात मिळणं अशक्य आहे. म्हणून त्या साऱ्या वस्तू एकत्र पूजेसाठी उपलब्ध केलेल्या आहेत आणि त्याची देवघरात मांडणी करून विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र आणि श्री सूक्ताचं पठण करून दिवाळी आपण गोडधोड आपण पदार्थ बनवून तो नैवेद्य भगवतीला दाखवून, स्वामींना दाखवून आपण दीपावली साजरी करायची असते. कृपया या दीपावलीत आपण फटाके फोडू नये. फटाके न फोडता ॲपवर बटन दाबलं की फटाक्यांचा आवाज येतो, तशी तरतूद केलेली आहे. म्हणून जे कॉम्प्युटर जाणणारे आहेत, मोबाईल जाणणारे आहेत, त्यांनी फटाके प्रदूषण न करता श्वसनाचे होणारे त्रास किंवा तुम्ही वाहिन्यांना ऐकता त्यापासून होणारे कितीतरी उपद्रव आहेत. कुणाचे डोळे गेले, कुणाचे अन्य अवयव गेले. सुखाची दिवाळी दुःखात घालण्यापेक्षा आपण सोप्या पद्धतीत जर बिना खर्चानं दिवाळी साजरी केली तर तो आनंद अजून द्विगुणित होणार आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपणाला हे दिवाळीचे 5 दिवस आपणाला समजावेत. नुकतीच दिनदर्शिका आपण बघितली असेल, ती असेल तर दाखवा. त्या दिनदर्शिकेमध्ये सारं पंचांग रोजच्या अनुभूतीसाठी आपण प्रसिद्ध केलेलं आहे गेली अनेक दशकं.
म्हणून येणारे सण वार व्रत वैकल्य कुलधर्म कुलाचार केव्हा येतात, विजय काळ राहू काळ केव्हा असतो, कोणता वेळ महत्त्वाच्या कामाला टाळावा वगैरे याची संक्षिप्त माहिती या दिनदर्शिकेनं स्वयंपाकघरात भगिनींपर्यंत पोचवली. बऱ्याच भगिनी ज्यावेळी उपवास तापास करतात, चतुर्थी एकादशी पौर्णिमा किंवा जे काही सण असतील, घाईघाई स्वयंपाक करताना त्यांना आठवण येते, आज एकादशी मग आपण असं करा. तिखट मीठ लागलेला हात त्या दिनदर्शिकेला लागतो. ती दिनदर्शिका तिखट मीठ युक्त होते. ज्या ज्या घरात दिनदर्शिकेला तिखट मिठाचे हात भगिनींचे लागलेले आहेत, तिथे धर्म स्थिरावलेला आहे, संस्कृती स्थिरावलेली आहे. आणि ज्यांच्या घरी कोऱ्या करकरीत आहे तिथे सगळा रामराम आहे. म्हणजे याचा अर्थ या दिनदर्शिका काय काम करते की पूर्वी घरोघरी जसे काही पुरोहित लोक एकादशी सांगायला यायचे, पौर्णिमा सण सांगायला यायचे, त्यांचं काम आता या दिनदर्शिकेनं घेतलेलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणून याची उपरोक्त माहिती आपणाला त्यात दिलेली आहे. त्यात सण कसे करावेत ती दिलेली आहे. तदनंतर दुसऱ्या दिवशी दिवाळीचा पाडवा. भारतीय भगिनी ज्या सुवासिनी आहेत त्या आपल्या पतिदेवांचं पूजन करून औक्षण करून ओवाळतात. तो दिवस 4 मुहूर्तापैकी एक आहे. चैत्र पाडवा, विजयादशमी, कार्तिक पाडवा, अक्षय तृतीया हे 4 भारतीय संस्कृतीत पंचांग न बघता महत्त्वाची कामं करण्याचे मुहूर्त आहेत. आणि त्या दिवशी आपण महत्त्वाची कामांचा शुभारंभ करावा. पाडवा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस. दुसऱ्या दिवशी भाऊबीज. बहीण भावाचं पवित्र नातं भविष्य काळात समृद्ध आणि अबाधित राहावं, त्यासाठी बहीण भावाचं पूजन करून औक्षण करते. आणि स्वाभाविक भावाचं काम आहे हयात बहिणीचं संरक्षण करणे. ही पूर्वपरंपरा आहे. आणि ही परंपरा राखण्यासाठी हा सारा खटाटोप भारतीय संस्कृतीतून केला जातो.